कार्यक्रम आज घेऊन आलेलो आहे, त्याद्वारे आपण विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आवाज येते सगळ्यांना व्यवस्थित? ओके. तर थोडंसं सेशन इंटरॅक्टिव्ह झालं तर मला आवडेल. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये की प्रत्येकाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्सेस पाहिजे आणि प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी किंवा आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. जसे की विद्यार्थी आहे तो जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतं वेगवेगळ्या, जसे की तुमची JEE आहे, नीट एक्झामिनेशन आहे, UPSC, MPSC, NDA, ISER अशा विविध एक्झामिनेशन देऊन आपल्या आयुष्यामध्ये यश कसं मिळेल, सक्सेस कसं मिळेल यासाठी प्रयत्नात आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील तर ते सुद्धा त्यांच्या जे काही जॉब आहे त्याच्यामध्ये प्रमोशन कसं मिळेल यासाठी प्रयत्नात आहे. त्याच्यानंतर जे बिझनेसमॅन आहेत त्यांचा सुद्धा तेच हेतू आहे की आपला जो बिझनेस आहे जास्तीत जास्त पुढे कसं नेता येईल. याचा अर्थ काय आहे की प्रत्येक जण यशासाठी प्रयत्न करतोय, बरोबर आहे. पण माझा एक प्रश्न आहे, प्रत्येकाला यश मिळतं का? कधी कुणी असा विचार केलेला आहे का की यशासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना प्रत्येकाला यश मिळत नाही, बरोबर आहे. तुम्ही कधी असा विचार केला का? एक विद्यार्थी जे दिसत आहेत मला त्याच्यात सगळेजण यशासाठी प्रयत्न करतायत, पण काही जणांना असं काही यश मिळतं जणू काही एकदम उत्तुंग भरारी. काही जण असे आहेत की ज्यांना खूप मर्यादित यश मिळतं, ॲव्हरेज मध्ये एकदम. आणि काही जण असे आहेत की ते जॉब बदलून बदलून त्यांचा बिझनेस बदलून बदलून परेशान आहे, पण आयुष्यात यश काही मिळत नाही. मग असं का होत असेल की काही जणांना खूप यश मिळतं आणि काही जणांना खूप ॲव्हरेज किंवा अगदीच कमी यश मिळतं. असं म्हणतात की वर्ल्डमध्ये 7% लोक यशस्वी आहेत आणि 93% लोक हे कमी यशस्वी किंवा अगदीच यश कमी मिळालेले असे आहेत. रादर असंही म्हटलं जातं की 93% लोकांची जी काही प्रॉपर्टी आहे ह्या 7% लोकांकडे आहे. याचा अर्थ समजतो का बघा, बरोबर आहे ना? असं देखील म्हटलं जातं. तर 2 मिनिटं त्यांचा विषय